30 छातीचं कटोरी पेपर कटिंग पाहूयात। तर ही आपली मापं आहेत। उंची 12 इंच, छाती 30 इंच, कंबर 26 इंच, पुढील गळा 6 इंच, मागील गळा 9 इंच आणि कटोरी आपली 4 इंच आहे। तर इथे मी हा डबल फोल्ड पेपर घेतलाय, कारण आपण दोन्ही भागाचं कटिंग एकेच वेळी करणार आहोत। तर आता आपण मापं टाकायला सुरुवात करूया। तर कटोरी ब्लाऊजमध्ये आपल्याला उंचीमध्ये फक्त 1 इंच ॲड करायचं असतं। तर आपली 12 इंच उंची आहे, म्हणून इथे मी 13 इंचावर मार्क करते। आता हे पॉइंट्स आपण जोडून घेऊयात। त्यानंतर आपली छाती आहे 30 इंच, म्हणजेच त्याचा चौथा भाग येतो 7.5 इंच आणि त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन। तर इथे मी 7.5 इंचाला मार्क करते आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन। तर आपण खालच्या साईडला सुद्धा सेम असंच माप घेतोय। तर कटोरी ब्लाऊज कट करायची थोडी वेगळी पद्धत असते। तर इथे आपल्याला हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि बाकीची पुढील मापं सगळे आपली ह्या बॉक्समध्येच येणार आहेत। तर हा बॉक्स करून घेणं गरजेचं असतं। असं केल्याने आपलं मापसुद्धा अगदी परफेक्ट येतं। इथे पहा, अगदी 9 इंचाचा आपला परफेक्ट बॉक्स तयार करून झालेला आहे। आता आपण शोल्डरचं माप टाकूया। तर शोल्डरचं माप हे पूर्णपणे मागील गळ्यावर डिपेंड असतं। तर इथे मी 5 इंच घेते आहे, कारण आपला डीप नेक आहे। त्यानंतर मुंडा खोली आपल्याला 5.5 इंचावर घ्यायची आहे। तर मी इथून पुन्हा बंद बाजूकडून असं 5 इंचावर मार्क करते आणि आपण ह्या बॉक्सच्या लाईनवर 5.5 इंचावर मार्क करून घेऊया। आता आपण आर्महोलची आणि आपली छातीची दोन्ही रेषा अशा जोडून घेऊयात। तर असे पॉईंट्स दिल्यामुळे आपली आर्महोल लाईन आणि छातीची रेषा दोन्ही अगदी सरळ रेषेत येतात। त्यानंतर आपण पुढील गळ्याचा मार्क करूया। तर 2 इंच आपली गळारुंदी आहे आणि आपला पुढील गळा हा 6 इंच आहे आणि त्यामध्ये अर्धा इंच शिवण्यात लागणार आहे। असं आपण 6.5 इंचावर मार्क करून घेऊया। बंद बाजूकडून आपण 2.25 इंच घेणार आहोत। असं केल्याने आपल्या पुढील भागात चुण्या येत नाही, म्हणजे तो दाटल्यासारखा वाटत नाही, अगदी परफेक्ट बसतो। तर अशाच पद्धतीने थोडं एक्स्ट्रा घेत जा। इथं आपण पुढील गळ्याला गोल शेप देणार आहोत। कटोरी ब्लाऊजमध्ये शक्यतो गोलच शेप द्यायचा असतो। आता आपण आपलं जे छातीचा मार्क आहे तिथे असं मार्क करून घेऊया। तर तुमच्या लक्षात येण्यासाठी मी असं मार्क करते आणि आपली कंबर आहे 26 इंच, त्याचा चौथा भाग येतो 6.5 इंच। त्यामध्ये आपला 1 इंच बॅक साईडचा टक्स आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन। इथं आपलं परफेक्ट माप आलेलं आहे। दोन्ही पॉईंट्स आपण जोडून घेऊयात। त्यानंतर आपण मागील मुंडाचा शेप देऊया, जो की आपल्याला 1.25 इंचावर घ्यायचा आहे। तिथून असा 1/2 इंच खालच्या साईडला पुढील मुंड्याचा शेप। तर हे दोन्ही आपण मागील आणि पुढील दोन्ही मुंड्याचे शेप असे जोडून घेऊयात। तर इथे आपले परफेक्ट असे दोन्ही मुंड्याचे शेप देऊन झालेले आहेत। आता आपण योकपट्टीचा मार्क करूया। तर आपल्याला फिटिंग लाईनच्या इथून 2 इंचावर मार्क करायचा आहे। हुक लूप पट्टीच्या साईडला आपल्याला 3 इंचावर मार्क करायचा आहे। आता आपण पुन्हा सेंटरमध्ये असं 2 इंचाला मार्क करून घेऊया आणि ही सरळ लाईन आखून घेऊया। जर तुम्हाला योकचा आकार द्यायला सोपं जात नसेल तर पुन्हा इथं आपण 2 इंचावर मार्क करून अशी सरळ लाईन आखून घेतोय, जेणेकरून तुम्हाला योकपट्टीचा शेप द्यायला सोपं जाईल। आता आपण आपल्या कटोरीचं माप आहे 4 इंच, तिथे असं मार्क करून घेऊया। त्यानंतरच आपण असा योकपट्टीला शेप देऊन घेणार आहोत। तर योकपट्टीचा शेप हा आपल्याला क्रॉस द्यायचा असतो। तर मी इथे असा शेप देऊन घेते। योकपट्टीचा शेप असा गोलसर दिल्याने आपल्या छातीला ब्लाऊज अगदी परफेक्ट बसतं। 1.5 इंचाच्या अंतरावर असं आपण 4 इंचाला मार्क करतोय। तर योकपट्टीवर आपण हे मार्क करून घेतलेलं आहे। आपल्याला मुंढ्यातून सगळ्यात आधी इथे आपण 2.5 इंचाला मार्क करतोय आणि गळ्याच्या इथे 1.5 इंचाला। तर हे पॉईंट्स आपल्याला शेप देण्यासाठी टाकायचे असतात। तर ह्याच्याने आपल्याला कळतं की आपल्या कटोरीला परफेक्ट शेप येतोय का। तर इथे खालचे पॉईंट्स मी जोडून घेते। तर 1.5 इंचापर्यंत आपल्याला अशी स्ट्रेटच लाईन ठेवायची आहे। आता मी बघते तर मला असं वाटतंय की आपली कटोरी ही बाहेरच्या साईडला जास्ती आहे, म्हणून पुन्हा इथे मी 1.25 इंचावर मार्क करते आणि 1.5-3 इंचावर। आता ह्या 3 पॉईंट्समधून जो तुम्हाला योग्य वाटेल त्याच्यातून तुम्ही कटोरीचा शेप देऊन घ्या। तर मी इथे पहिल्या पॉईंटमधून असा कटोरीला शेप देऊन घेते।
ह्या 3 पॉईंट्समधून तुम्ही कोणताही पॉईंट्स घ्या, तुमच्या कटोरीला परफेक्ट शेप येईल. फक्त तुमच्या मापानुसार तो बदलत असतो, तर ही गोष्ट लक्षात घ्यायची. आणि वरच्या साईडने तुम्ही 4 ते 5.5 इंच ह्याच्यामधलं अंतर घ्या, जे तुम्हाला योग्य वाटेल. त्यानंतर शिवते वेळेस आपल्याला योगपट्टीमध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा लागणार आहे, जे की तुम्ही डायरेक्ट कापडावर सुद्धा वाढवू शकता. पण बऱ्याच वेळा आपण विसरून जातो, म्हणून इथे मी डायरेक्ट पेपरवर खालच्या साईडला अर्धा इंच वाढवून घेते. तर ही गोष्ट करायला विसरायचं नाही. जर तुम्हाला पेपरमध्ये वाढवायचं नसेल, तर जेव्हा तुम्ही ह्या मापाचं ब्लाऊज शिवाल तेव्हा नक्की वाढवा, नाहीतर तुमचा समोरचा पार्ट हा कमी पडेल. आता आपण हे कटिंग करून घेऊयात. तर इथे 30 मापाचं आपलं संपूर्ण ड्राफ्टिंग झालेलं आहे. तर पुढे आपण कटोरी कशी वाढवायची ते पाहणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. कटोरी ब्लाऊजचं कटिंग करत असताना व्हिडिओमध्ये पाहताय अशाच पद्धतीने कटिंग करायचं आहे, कारण आपण पुढील भागातून मागील भाग सेपरेट करणार आहोत. जर तुम्ही पहिल्यांदा योगपट्टी कट करायला गेलात तर मागील भागसुद्धा आपला कट होणार. तर इथे आपण मागील मुंढा कट करून घेतोय. त्यानंतर आपल्याला इथे मागील भाग घ्यायचा आहे. आता जे आपण पुढील भागात अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलं होतं ते इथे मार्क करून घेऊया, नाहीतर आपला मागचा भाग हा पुढील भागापेक्षा खूप जास्ती मोठा होईल. तर ह्या गोष्टी करायला विसरायचं नाही. तर ब्लाऊज शिवत असताना छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं, जेणेकरून आपला ब्लाऊज अगदी परफेक्ट शिवून तयार होईल. आता आपण जे 1.5 इंच शिवण्यात घेतलं होतं तिथे मी अशा पद्धतीने मार्क करून घेते, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर गळा रुंदी आपली 2 इंच होती, ते मी इथे मार्क करून घेते. गळ्याची खोली आपली 9 इंच होती, त्यामध्ये अर्धा इंच शिवण्यात असं मी 9.5 इंचावर मार्क करून खालच्या साईडला 2.5 इंच घेतलं आहे. आता हा बॉक्स तयार करून घेऊयात. तर ह्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही गळ्याचा शेप देऊ शकता. तर मी इथे साधा गोल गळ्याला शेप देऊन घेते. त्यानंतर आपण टक्सचं मार्क करून घेऊया. तर जेवढा आपला मार्जिन लाईन आहे तिथून मी बंद बाजूपर्यंत अशी पट्टी फोल्ड करून घेते. आणि जे आपण 1 इंचचा टक्स घेतला होता ते दोन्ही साईडला आपल्याला अर्धा इंच मार्क करून घ्यायचं आहे. वरच्या साईडला 4 इंचावर मार्क करून हे टक्सचे पॉईंट्स आपण जोडून घेऊयात. त्यानंतर आपल्याला कमरेच्या बाजूने इथे अर्धा इंचावर मार्क करायचं आहे आणि टक्सपर्यंत आपण अशी तिरपी लाईन आखून घेऊयात. तर हे आपण कट करून घेणार आहोत, कारण जेव्हा आपण हा टक्स शिवणार तेव्हा आपलं कमरेच्या बाजूचं कापड हे खालच्या साईडला सरकतं. तर असं कट केल्यामुळे आपला ब्लाऊज हा फिटिंगला सरळ रेषेत येतो. आता आपण मागील गळा कट करून घेतोय. तर इथे आपल्या 30 छातीच्या मागील भागाचं संपूर्ण ड्राफ्टिंग कटिंग झालेलं आहे. आता आपण हे बाजूला ठेवून घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला पुढील भागाचं कटिंग पाहायचं आहे. तर इथे मी सगळ्यात आधी पुढील मुंढा कट करून घेते. मी कशा पद्धतीने कटिंग करते ते व्यवस्थित पहा, तरच तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर आपण योगपट्टी सेपरेट करून घेऊयात. त्यानंतर आपल्याला पुढील गळा कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण आपली ही मूळ कटोरी आहे ती बाजूला करून घेऊयात. तर ह्याच कटोरीवरून आपण कटोरी वाढवून घेणार आहोत. ती कशा पद्धतीने ते व्यवस्थित पहा. तर सगळ्यात आधी आपण मध्यात असं फोल्ड करून घेऊयात. त्यानंतर आपल्या समोरील भागाकडे बघताय तिकडे आपण असं 1/2 इंचाला मार्क करून कट करून घेणार आहोत. व्हिडिओमध्ये व्यवस्थित पहा. तर इथे मी साधारण 1/2 इंचाला मार्क करते. अशी सरळ लाईन आखून घ्यायची आहे मध्यापर्यंत. आता आपण हे कट करून घेऊयात. तर ह्याच पद्धतीने करा, तुमच्या कटोरीला परफेक्ट शेप येईल. आता आपण सेंटरला नॉच देऊन घेऊयात. तर इथे मी आता पेपर घेते, कारण आपल्याला ही कटोरी वाढवायची आहे. तर मी बंद बाजूकडून असं 1 इंचावर मार्क करून सरळ लाईन आखून घेतलेली आहे. त्यावर मी अशा पद्धतीने आपली मूळ कटोरी ठेवून घेते. आता आपण गळ्याचा आकार ड्रॉ करून घेऊयात. कटोरीच्या गळ्यामध्ये आपल्याला कोणताही बदल करायचा नाही आहे. तर इथे आहे असा मी आखून घेते. तर ह्यावर मी कैची ठेवून घेते, जेणेकरून आपला कटोरीचा पार्ट हा हलणार नाही. त्यानंतर आपण समोरील भागाला सुद्धा असं 1 इंचाला मार्क करून वाढवून घेतो आहे.
तर दोन्ही साईडला आपल्याला 1-1 इंच वाढवायचं आहे. त्यानंतर आपण हुक लूप पट्टीच्या साईडला पाव इंच इतपत वाढवून घेतोय. आता आपल्याला इथे सरळ लाईन आखून घ्यायची आहे. त्यानंतर आपण खालच्या साईडला जे 1-1 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतलं आहे तिथून आपल्याला संपूर्ण कटोरीचा असा मध्य काढून घ्यायचा आहे. तर आपण इकडे नॉच दिलं होतं तिथून मी खालच्या साईडला असं 1.25 इंचावर मार्क करते. आता आपण दोन्ही साईडने अशा पद्धतीने जोडून घेऊया. जर तुम्हाला लक्षात येत नसेल तर सेंटरला सुद्धा अशी लाईन आखून घ्या, जेणेकरून तुमची रेषा ही क्रॉस जाणार नाही. तर दोन्ही साईडचे पॉईंट्स इथे मी जोडून घेते. त्यानंतर आपण वरच्या साईडला अर्धा इंच वाढवणार आहोत, जे की आपल्याला शिवण्यात लागणार आहे. तर इथे मी अर्धा इंचावर मार्क करून घेते. आता आपण गळ्याचा असा आकार देऊन घेऊया. आता आपण जिकडे आपण अर्धा इंच मार्क केलं आहे तिथून आपल्या खालच्या 1 इंचापर्यंत अशा पद्धतीने शेप देऊन घ्यायचा आहे. तर आपल्या कटोरीची साईज ही कमी आहे, त्याच्यामुळे ही मापं अगदी परफेक्ट आहेत. तर इथे मी कटोरीला असा शेप देऊन घेतलेला आहे. तर इथे पाहताय अगदी परफेक्ट अशी कटोरी आपली वाढवून झालेली आहे. आता हे आपण कट करून घेऊयात. त्यानंतर मी तुम्हाला परफेक्ट टक्स किती घ्यायचा ते सांगणार आहे. तर त्यापूर्वी आपण हे कट करून घेऊयात. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर इथे आपल्या कटोरीचं कटिंग झालेलं आहे. आता आपण टक्सचा मार्क करूया. तर मी इथे मध्यात असं फोल्ड करून घेते. त्यानंतर आपल्याला आडवा टक्स 1 इंचावर घ्यायचा आहे, उभा टक्स 2 इंचावर घ्यायचा आहे. तर हा आपला 30 छातीचा परफेक्ट टक्स आहे. तर हे पॉईंट्स मी जोडून घेते. तर मी तुम्हाला फोल्ड करून दाखवते आपल्या कटोरीला कसा शेप येणार आहे. तर अगदी परफेक्ट शेप येईल आणि तुमच्या छातीला सुद्धा परफेक्ट बसेल. तर ह्याच पद्धतीने कटोरीचं कटिंग करा. तर मी इथे तुम्हाला मोजून दाखवते. तर आपण हुक लूपच्या बाजूने पाव इंच सोडतोय, जे की आपल्याला शिवण्यात लागणार आहे. त्यानंतर आपल्याला यांच्या साईडला अर्धा इंच शिवण्यात लागणार आहे. ते सोडून इथे बघताय अगदी परफेक्ट अशी आपली 30 छातीची 4 इंचाची कटोरी तयार झालेली आहे. तर इथे आपल्या संपूर्ण ब्लाऊजचं अगदी सोप्या पद्धतीने कटिंग झालेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.